विशाखा बुद्ध विहार समिती राजेंद्र नगर अमरावती यांच्याद्वारे बालधम्म संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 2 मे ते 22 मे पर्यंत करण्यात आले आहे। शिबिराचे हे 6वे वर्ष आहे। शिबिरामध्ये जवळपास 40 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या शिबिरामध्ये सर्वप्रथम त्रिशरण पंचशील घेऊन ध्यान धारणा, बुद्ध चरित्र व धम्म ओळख तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात येत आहे। या शिबिराला मुख्य प्रशिक्षक म्हणून प्राध्यापक दिनकर तुर्काने प्रशिक्षण देत असून लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले। यावेळी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी आयुष्मान विकास धंदर, भीमराव निस्वादे, खुशालराव अवसरमोल, अनामत बर्डे व विहार समितीचे इतर सदस्य उपस्थित। विशाखा बुद्ध विहार विकास समिती राजेंद्र नगर मंगलधाम महादेवपुरी अमरावती या विशाखा बुद्ध विहार समितीच्या वतीने बालधम्म संस्कार शिबिर समितीच्या द्वारे दरवर्षी बालधम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते। हे शिबिराचं 5वं वर्ष। दरवर्षी शिबिर हे 21 दिवसाचं आयोजित करण्यात येते। यावर्षी दिनांक 2 मे 2026 पासून या शिबिराला प्रारंभ झालेला आहे आणि हे शिबिर 22 मे 2026 ला त्याचा समारोप होणार आहे। बालमनावर बाल वयापासून संस्कार व्हावे, त्यांना धम्माची गोडी किंवा आवड निर्माण व्हावी, धम्माप्रती त्यांची आस्था वृद्धिंगत व्हावी हा उद्देश ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थी एकतर सकाळी झोपेतून उशिरा उठतात किंवा दिवसभर फिरतात। हा वेळ सदुपयोग व्हावा, या वेळेचा सदुपयोग व्हावा हा विचार करून या बालधम्म संस्कार शिबिराच्या समितीने एक विचार केला आणि गेल्या 5 वर्षापासून या शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये दरवर्षी 40 ते 50 विद्यार्थी उपस्थित असतात। या विद्यार्थ्यांना सकाळी 8 वाजता शिबिराला सुरुवात होते आणि 10:15 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहते। शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्र आणि त्यांनी दिलेली धम्माची शिकवण म्हणजे तत्वज्ञान या बाबतीत अतिशय महत्त्वाचे प्रसंग आणि धम्मदेशनाद्वारे धम्माची ओळख करून दिल्या जाते। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्र आणि त्यांनी केलेलं कार्य यांचीही माहिती या ठिकाणी करून दिल्या जाते। त्याबरोबर सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात। विद्यार्थी 2.25 तासपर्यंत अतिशय शांततेनं या शिबिराचा लाभ घेतात। शिबिर संपण्याच्या 2-3 दिवसाआधी एक परीक्षा घेण्यात येते आणि या ज्ञान अवगत केलं हे आम्हाला माहीत पडते। पालक सुद्धा भरभरून त्याला प्रतिसाद देतात। अशा पद्धतीच्या या संस्कार शिबिराच्या आयोजन प्रत्येक ठिकाणी व्हावं अशा प्रकारचं मत उद्घाटनाच्या पहिल्या 2 तारखेला गजानन श्रीपाद कबीर यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं होतं। तेव्हा त्यांनी मत व्यक्त केलं होतं की अशा प्रकारचे शिबिर प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे। तो एक आदर्श ठेवून आम्ही या शिबिराचं आयोजन अनेक वर्षापासून सतत सुरू ठेवू असं या ठिकाणी मी व्यक्त करतो। प्रत्येकाने या आपापल्या नगरामध्ये आपापल्या गावामध्ये अशा पद्धतीचे संस्कार आयोजित करावे एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव कुमारी अनुष्का विजय कावळे। दरवर्षी विशाखा बौद्ध विहार येथे बालधम्म संस्कार शिबिर याचे आयोजन केले जाते। दरवर्षी आम्हाला येथे 8 वाजता सकाळी बोलवले जाते आणि सर्वप्रथम येथे वंदना सुरू होते। त्याच्यानंतर ध्यान धारणा केली जाते। ध्यान धारणेमुळे आमचं
मन शांत होते, प्रसन्न होते, त्याच्या